नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 31 जुलै 2026. आज सकाळपासून ही दुसरी अपडेट देण्याची वेळ आलेली आहे. कारण वीर धरणातून प्रचंड मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे. उजनीतूनही विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळं आता भीमा मध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं ही अपडेट देण्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ करतोय. तर सकाळचं जर आकडेवारी ही कायम राहिली आहे. 117.17, 53.51, टक्केवारी 99.89 आणि उजनी धरणातून सकाळी जो 40,000चा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने वाढवत तो 61,600 क्युसेक करण्यात आला आहे. कालव्यातून 2700 क्युसेक आहे, बोगद्यातून 900 क्युसेक आहे, दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेक आणि सिनेमाड उपसा सिंचनमधून 280 क्युसेक असा विसर्ग आहे. तर दौंडमधून येणारा विसर्ग हा 31,689 आणि बंडगाडचा विसर्ग हा 16,723 एवढा विसर्ग राहिला आहे. मात्र वीर धरणातून जो रात्री विसर्ग बंद करण्यात आला होता तो सकाळी 5,713ने चालू करण्यात आला. त्यामध्ये आता 10 वाजता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून तो 23,120 क्युसेक्स डायरेक्ट नदीतून आणि अतिवाहकाद्वारे 1100 क्युसेक्स असं म्हणजे जवळपास 24,220 क्युसेकचा विसर्ग वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात येतोय आणि उजनीचा 61,600 असं जवळपास 85,800 क्युसेक्स एवढा विसर्ग 820 क्युसेक्स एवढा विसर्ग तयार होणार आहे. सध्याला जरी नीरा नरसिंगपूर येथे बघितलं तर 43,220 क्युसेकचा विसर्ग असला तर त्याच्या डबलीनं विसर्ग आता परत वाढणार आहे. कारण उजनीचं वाढवलेलं पाणी आणि वीरचं वाढवलेलं पाणी याचा संगम होऊन जवळपास 85,000 ते 90,000 क्युसेकच्या आसपास विसर्ग जाणार आहे. त्याचबरोबर उजनी धरण परिसर असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातला नदीकाठचा परिसर असेल त्या परिसरामध्ये कालच्यापासून पाऊस चालू आहे, त्याचाही विसर्ग वाढणार आहे. म्हणजे 90,000च्या आसपास विसर्ग भीमा नदीमध्ये नीरा नरसिंगपूर येथून पुढे वाहणार आहे, राहणार आहे. म्हणजे पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. सध्याला जर वर्षा धरणातून जे पाणी सोडण्याची प्रक्रिया आहे त्यामध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. जवळपास 15 धरणातून 56,240 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. त्यामध्ये येडगावमधून 1,004, वडस 2,000, डिंबे 3,400, घोड 15,000, चिलेवाडी 855, कलमोडी 3,248, चासकमान 7,250, भामासखेड 7,225, वडिवले 2,454, आंध्रा 807, कासारसाई 300, मुळशी 5,200, पानशेत 1,714 आणि खडकवासला 5,783 क्युसेक एवढा म्हणजे 56,240 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आणि त्यामुळं उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्येही त्याच प्रमाणात वाढ होणार आहे आणि पुन्हा एकदा कदाचित उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पंढरपूरमध्ये सध्याला 32,878 क्युसेकचा विसर्ग तयार झाला आहे, परंतु त्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नीरा नदीचं पाणी आणि भीमा नदीचं पाणी एकत्र होऊन पंढरपूरमध्ये जवळपास 80-85च्या घरात 85,000च्या घरात विसर्ग जाणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.